नमस्कार मित्रांनो. आज आपण स्ट्रक्चर मॅपिंगचे स्ट्रक्चर मॅपिंगची कॉन्सेप्ट शिकणार आहे. त्यामध्ये बेसिकली बॉस, चॉक आणि इंड्यूसमेंट आज या पार्टमध्ये शिकवणार आहे. आणि पुढच्या पार्टमध्ये एक्सटर्नल लिक्विडिटी आणि इंटरनल लिक्विडिटी हे दोन टॉपिक आपण घेणार आहेत. बॉस, चॉक आणि इंड्यूसमेंट या तीन ज्या गोष्टी आहेत या स्मार्ट मनी कॉन्सेप्टमध्ये एकदम बेसिक अशा ज्या गोष्टी आहेत तर ह्या तीन आहेत जे तुम्हाला यूट्यूबवरती इझिली अवेलेबल होतील. बट बॉस, चॉक आणि इंड्यूसमेंट यांचं जे मॅपिंग आहे, यांचं जे ड्रॉ केलं जातं ते एकदम ॲडव्हान्समध्ये कसं आपण ओळखू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच आपण जे ट्रेडर्स आहेत, चार्ट बघताना खूप कन्फ्युजन होतं. मध्येच कुठंतरी हाय ब्रेक केला जातो, कधीतरी इथे लो ब्रेक केला जातो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ट्रेडर्सला ट्रॅप करण्यासाठी केलेल्या जातात. आता जर तुम्ही इथं बघितलं, हा जो लो आहे या कॅन्डलनी स्वीप केला म्हणजे ह्या कॅन्डलचे जे स्टॉप लॉस होते या कॅन्डलने खाऊन टाकले. ओके. सेम असंच इथं जर तुम्ही बघितलं, हां इथं ह्या कॅन्डलचे जे सेलिंगचे स्टॉप लॉस होते ह्या कॅन्डलने खाऊन टाकले. ओके. ह्या सगळ्या ज्या खूप बेसिक गोष्टी आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी कव्हर करतो. त्यानंतर रिटेल ट्रेडरचा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे बॉस चॉक बॉस चॉक त्यानंतर इंड्युसमेंट या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती नसतात. त्या माहिती नसल्यामुळे काय होतं, जे स्टॉप लॉस आहेत आपले, जे स्टॉप लॉस असतात ते खूप छोटे असतात ॲक्च्युली. आणि ते स्टॉप लॉस इझिली हिट होतात. जे मोठे इन्स्टिट्यूशनचे जे स्टॉप लॉस असतात ते खूप मोठे असतात. त्यात कदाचित आपलं पूर्ण कॅपिटलही जाऊ शकतं. पण तेवढे मोठे स्टॉप लॉस आपण ठेवू शकत नाही आणि तसे रिस्क मॅनेजमेंटसुद्धा आपण अजिबात करू शकत नाही. सो त्यासाठी बॉस स्टॉक, इंड्युसमेंट, लिक्विडिटी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टी समजून जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करताना खूप इझी जाईल. आणि इझी गेलं की तुमची ट्रेडिंग ॲक्युरसी आहे, जी प्रोबॅबिलिटी आहे तुमची विन होण्याची, ती नक्कीच इन्क्रीज होईल. सो तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या खूप बेसिकपासून शिकणं गरजेचं आहे. आणि मी त्या गोष्टी तुम्हाला इझीतल्या इझी करून समजून सांगतो. त्या फक्त गोष्टी समजून घ्या. सोबत एक वही पेन घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ डबल डबल बघावं लागणार नाही. मी व्हिडिओ यूट्यूबवरती ठेवणारच आहे. पण आता बॉस चॉक हे खूप इझी गोष्ट आहे ॲक्च्युली. मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो. बॉस म्हणजे ॲक्च्युली ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चॉक. चॉक म्हणजे याला चॉच सुद्धा असं म्हणलं जातं, चॉक सुद्धा म्हणलं जातं. सो आपण चॉक म्हणूयात. चॉक म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. त्यानंतर इंड्युसमेंट हा सुद्धा पार्ट स्मार्ट मनीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, जो की तुम्ही समजून घेतला पाहिजे. इंड्युसमेंटला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये आय डी म्हणून लिहितो. ॲक्च्युली इंड्युसमेंटचं मी उलटसुलट लिहिलेलं आहे थोडंसं, आय एम सॉरी. सो या तीन गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करून घेऊयात. याचं जे बेसिक आहे हे खूप बेसिक आहे ॲक्च्युली. याचे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये हे खूप ॲडव्हान्समध्ये असेल. सो आपण सुरुवात करूयात. सो आपण 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती सगळ्यात पहिल्यांदा बॉस चॉक ड्रॉ करून घेऊ, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं ड्रॉ केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट मनी ट्रेड करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर मॅपिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपण ड्रॉ करणार आहे ते कधीही एकतर हायपासून ड्रॉ करायचं किंवा लोपासून ड्रॉ करायचं. मला जर पाहिजे असेल तर मी इथूनही ड्रॉ करू शकतो, आणि जर मला जर वाटलं की ड्रॉ इथून करूया तर इथूनही करू शकतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला ड्रॉ करणं न करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या गोष्टींमध्ये मास्टर झाल्यानंतर तुम्हाला नक्की समजतील. त्यामुळे या गोष्टींची प्रॅक्टिस करत राहा. जितकी तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिस कराल तितकं तुमच्यासाठी कमीच आहे. सो प्रॅक्टिस करत राहा.
आपण सुरुवात करूयात ह्या पॉईंटपासून. ओके, हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून आपण बॉस चॉकला सुरुवात करूया. सॉरी. ओके, या पॉईंटपासून आपण सुरुवात करूयात कारण तिथं साईडवेज मार्केट सुद्धा आहे. आपण 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आहे सध्या. जर सगळ्यात टॉपला जर आपण बघितलं तर ह्या कॅन्डलची इथं लिक्विडिटी घेतलेली गेली आहे. आणि ओके, याला आपण एक एक्स टाकूयात म्हणजे एक लिक्विडिटी ग्रॅब झाली असं समजून येईल आपल्याला. त्यानंतर बॉस ॲक्च्युली काय असतो हे तुम्हाला मी आधी सांगतो. बॉस म्हणजे जो मागचा पॉईंट आहे, म्हणजे हा वाला पॉईंट. बॉस म्हणजे जो प्रिवियस स्विंग आहे, स्विंग हाय, जो बॉस म्हणजे जो प्रिवियस स्विंग हाय आहे तो जर ब्रेक केला की त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणलं जातं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा करून दाखवणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगतो. जेव्हा मागच्या स्विंग हायचा जो मागचा स्विंग हाय जो जेव्हा ब्रेक केला जातो तेव्हा त्या त्या लेवलला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणलं जातं. सेम असंच आपण बिअरिश ट्रेंडमध्ये सुद्धा म्हणतो. जेव्हा स्विंग हाय असतो तो ब्रेक केला की त्याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणायचं. हा जो स्विंग असतो तो बुलिश ट्रेंडमध्ये नेहमी कधीही डाव्या बाजूकडे असतो आणि बिअरिश ट्रेंडमध्ये कधीही तो डाव्याच बाजूला असतो. कधीही या दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे जे दोन पॉईंट आहेत ते डाव्या बाजूला जेव्हा ब्रेक होतील तेव्हाच त्याला व्हॅलिड बॉस म्हणलं जातं. त्याच्यानंतर मी तुम्हाला इंड्युसमेंट सांगतो. आता हे जे करेक्शन्स मी दाखवलेत हे खूप मायनर आहेत, हे लक्षात घ्या. ओके, इंड्युसमेंट म्हणजे जी जो लास्टचा पुलबॅक आहे त्याला इंड्युसमेंट म्हणलं जातं. जो लास्ट पुलबॅक असेल ह्या पूर्ण ज्या रॅलीमधला त्याला इंड्युसमेंट म्हणलं जातं. जेव्हा इंड्युसमेंट ब्रेक होईल आणि आपल्या ऑर्डर ब्लॉकला टॅप होईल त्यापासून मार्केट एक ट्रेंड चेंज करू शकतो. ओके, ह्या पूर्ण रॅलीमध्ये हा जो पुलबॅक आहे त्याला तो फर्स्ट आहे, सॉरी, त्याला आपण इंड्युसमेंट व्हॅलिड इंड्युसमेंट म्हणू शकतो आपण. हा जो झोन आहे, ही जी ही जी लाईन आहे ती इंड्युसमेंट आहे. या साईडला लेफ्ट साईडला ही जी लाईन आहे ती सुद्धा इंड्युसमेंट आहे. ओके, आणि ही जी पूर्ण रॅली आहे हा स्विंग हाय आहे. ॲक्च्युली स्विंग हाय जेव्हा ब्रेक केला जातो तेव्हा त्याला बॉस म्हणलं जातं. ओके, हा बॉस आहे. त्याच्यानंतर हा स्विंग हाय लो या या रॅलीने ब्रेक केलेला आहे, त्याच्यामुळं हा सुद्धा एक व्हॅलिड बॉस आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, पण जेव्हा प्राइस मुवमेंट करून मागच्या बॉसचा स्विंग लो जेव्हा ब्रेक करेल बिअरिश ट्रेंडमध्ये, सॉरी बुलिश ट्रेंडमध्ये मागच्या बॉसचा स्विंग लो जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपला चेंज ऑफ कॅरेक्टर होतो. सॉरी,
जेव्हा बुलिश ट्रेंडमध्ये बॉसचा स्विंग लो जेव्हा ब्रेक केला जातो तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर व्हॅलिड होतो. चेंज ऑफ कॅरेक्टर ॲक्च्युली खूप वेळा आपण इंड्युसमेंट सुद्धा म्हणून पकडतो, पण तो व्हॅलिड नसतो. तेव्हा आपले बरेचसे स्टॉप लॉस जे आहेत ते हिट होतात. स्टॉप लॉस हिट होऊ नये याच्यासाठी इंड्युसमेंट आणि स्टॉप या दोन मधला डिफरन्स हा समजला पाहिजे. जर हे दोन जे पॉइंट आहेत ते तुम्हाला जर समजले नाहीत तर तुम्ही स्मार्ट मनी कॉन्सेप्ट अजिबात ट्रेड करू शकत नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस केली, त्या गोष्टींना इम्प्रूव्हमेंट केलीत, तर नक्कीच तुम्ही स्मार्ट मनी कॉन्सेप्टमध्ये ट्रेडिंग करू शकता. बट जर या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या नसतील, बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत, इंड्युसमेंट, चॉक, या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला समजून घ्यायच्या नसतील तर तुम्ही न केलेल्या या गोष्टी बऱ्या आहेत. ओके, या गोष्टी जर तुम्हाला एकदा मी पुन्हा एकदा सांगतो, पूर्ण रॅलीमधला जो फर्स्ट पुलबॅक असतो ते इंड्युसमेंट असतं. ओके, त्याच्यानंतर जर रॅलीचा बिअरिश ट्रेंडचा सांगतो मी पहिल्यांदा. पूर्ण रॅलीचा जो स्विंग हाय असतो तो जर ब्रेक केला तर तो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असतो. त्याच्यानंतर जर बुलिश ट्रेंडमध्ये बॉसचा स्विंग लो जर ब्रेक केला गेला तर तो चेंज ऑफ कॅरेक्टर असतो, जसं की इथं आपण ड्रॉ केलेला आहे. तर चेंज ऑफ कॅरेक्टर केल्यानंतर आपली जी इंड्युसमेंट आहे ती इंड्युसमेंट आपली ही असणार आहे. ओके, ही इंड्युसमेंट असणार आपली. आणि जेव्हा प्राइस, आता बिअरिश ट्रेंडचं सांगतो मी तुम्हाला, आणि जेव्हा प्राइस ही इंड्युसमेंट घेऊन पुन्हा खाली येईल तेव्हा आपला एक व्हॅलिड बिअरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होईल. प्राइस हे गरजेचं नाही आहे की प्राइस दरवेळेस इथला ऑर्डर ब्लॉक वगैरे POI घेऊनच इथून ड्रॉप होईल, असं काही गरजेचं नाही आहे. प्राइस इथं इंड्युसमेंट स्वीप करून सुद्धा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवू शकते. त्याच्यामुळे ते आपल्याला समजता आलं पाहिजे की लिक्विडिटी, इंड्युसमेंट या ज्या गोष्टी आहेत ह्या समजल्या पाहिजेत. आणि जर त्या समजल्या नाहीत की मग आपण ब्लेम करतो की ही जी स्ट्रॅटेजी, ही कॉन्सेप्ट ही काहीच वर्क होत नाहीये. या गोष्टींवरती तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काही समजून येणार नाहीये. इथं बॉस झालं, त्यानंतर या बॉसला जर प्राइजने मायनर पुलबॅक बनवत बनवत जर ब्रेक केलं गेलं तर पुन्हा इथे एक चॉक होईल. तर पुन्हा इथे काय होईल, चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. म्हणजे जे बिअरिश मार्केट होतं ते पुन्हा बुलिश झालेलं असणार आहे. ओके, आणि या बुलिश बॉसचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा जी इंड्युसमेंट आहे तो वाला ती वाली लेवल जी आहे ती ही असणार. ही असणार व्हॅलिड इंड्युसमेंट. आता बऱ्याचशा झोनमध्ये बऱ्याचशा वेळेस काय होतं, प्राइस हा जो आहे तो प्राइस पुन्हा स्वीप करून प्राइस पुन्हा खाली येते, तेव्हा हा सुद्धा चॉक असणार. याचं कारण सांगतो. कारण प्राइसने तिथे कुठेही व्हॅलिड बॉस बनवलेला नाहीये. ओके, आता यूट्यूबवरती अशा कॉन्सेप्ट आहेत त्या बऱ्याच आहेत की हे असं केलं की असं होतं, ते तसं केलं की तसं होतं. पण याच्या मागचं जे रिझन आहे हे मी तुम्हाला सांगतो. हे कुठलाही यूट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर तुम्हाला फ्रीमध्ये तरी अजिबात सांगणार नाहीये. याच्या मागचे जे रिझन असतं, इंड्युसमेंट स्वीप करून इंड्युसमेंट इंड्युसमेंट स्वीप करून प्राइस का कंटिन्यू केली जाते, याचं कारण असं की इंड्युसमेंटच्या वरती
जो फर्स्ट आपला पुलबॅक असतो रॅलीमधला, त्याच्या वरती किंवा खाली बऱ्याचशा प्राइस ॲक्शन ट्रेडर्सचा स्टॉप लॉस असतो. ओके. याचे जे प्रॅक्टिकल याचं जे प्रॅक्टिकल आहे मी तुम्हाला वरती दाखवेलच थोड्या वेळाने. पण आता ह्या गोष्टी का घडतात याच्या मागचं रिझन जाणून घ्या. पहिले इंड्युसमेंट नंतर स्वीप करून प्राइस खाली पडते, कारण की बऱ्याचशा प्राइस ॲक्शन ट्रेडरचे तिथे स्टॉप लॉस असतात आणि ते स्टॉप लॉस हंट केले जातात. त्यामुळे प्राइस फक्त इंड्युसमेंट घेऊन रॅली करते पुढं. त्याच्यानंतर हे जे चौक इथं बनला आहे, त्यानंतर हा चौक, हा चौक, हा चौक, हे चौक का बनले जातात याच्या मागचं रिझन असं आहे की जे आपण जे 15 मिनिटवर ड्रॉ करतोय हे 1 हॉवरवरती पण सेम असंच असेल असं नाही आहे. 1 हॉवरवरती इंड्युसमेंटच्या जागी बॉस असेल किंवा बॉसच्या जागी इंड्युसमेंट असेल, स्टॉकच्या जागी इंड्युसमेंट असेल. ओके. तसंच 4 हॉवरच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा वेगळं असणार आहे. तसंच 1 डेच्या टाइम फ्रेमवरती, विकलीच्या टाइम फ्रेमवरती, अशा प्रत्येक टाइम फ्रेमवरती वेगवेगळ्या गोष्टी बनलेल्या असतील. त्या प्रत्येक गोष्टी बेसिक स्ट्रक्चर मॅपिंगनी सोबत ड्रॉ करणं हे पॉसिबल नाही आहे. पॉसिबल आहे, पण ते स्मार्ट मनीच्या ॲडव्हान्स कॉन्सेप्टमुळे, आणि त्या कॉन्सेप्टसुद्धा आपण समजून घेणार आहेत. त्याच्या आधी आपण ह्या बेसिक समजून घेऊयात. हे जर तुम्हाला समजलं नाही तर मग तुम्हाला पुढचं काहीच अजिबात समजणार नाहीये, हे लक्षात घ्या. ओके. जे इंड्युसमेंट असतं, इंड्युसमेंट घेतल्याशिवाय बॉस हा आपला कन्फर्म होत नाही. इंड्युसमेंट घेतल्याशिवाय बॉस अजिबात कन्फर्म होत नाही. जर समजा हा जो पुलबॅक आहे, सॉरी, हा जो पुलबॅक आहे इथूनच जर पुढे गेला असता तर हा व्हॅलिड हा जो झोन आहे हा व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नसता. ओके. आणि समजा या झोननी याची जर इंड्युसमेंट जर घेतली असती तर ही जी लेवल आहे ही व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असते. म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा इंड्युसमेंट ग्रॅब केली जाते त्याच्यानंतरच व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनले जातं. ओके. या जर गोष्टी समजल्या असतील आपण पुढे जाऊयात. त्याच्यानंतर एक सांगतो मित्रांनो, प्रॉफिट हा महत्त्वाचा आहे, पण त्याच्यासोबतच जर लिक्विडिटी जर तुम्हाला माहिती नसेल तर मार्केटमध्ये सर्वायवल होणं हे खूप मुश्किल गोष्ट आहे. त्याच्यामुळं बॉस आणि चॉक, इंड्युसमेंट ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या तुम्हाला हळूहळू समजतील. या गोष्टींची फक्त प्रॅक्टिस करत राहा. त्याच्यानंतर आपण चार्टवर येऊ. सो मी तुम्हाला जसं की सांगितलं, जो आपला पहिला पुलबॅक असतो तो आपला इंड्युसमेंट असतो. ओके. आपण सध्या 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती आहे. ही आपली सगळ्यात हायची लेवल आहे. ओके. आता हायच्या लेवलला लास्ट लास्ट पुलबॅक बघायचा. हा जो झोन आहे इथे प्राइसने पुलबॅक सुद्धा दिलेला आहे. सो हा आपला व्हॅलिड इंड्युसमेंट. इंड्युसमेंटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. हे हे सुद्धा तुम्हाला कुठल्या यूट्यूबवरती मिळणार नाहीये. इंड्युसमेंट म्हणजे एक ट्रॅप करणारी काहीतरी गोष्ट आहे. ट्रॅप करणारी एक चीज आहे. तीच या स्मार्ट मनी कॉन्सेप्टमध्ये लागू होते. ही इंड्युसमेंट आहे. हा बॉस असणार आपला, पण जो बॉस आहे तो आपला स्वीप झालेला आहे. त्याच्यामुळं येस, आय एम करेक्ट. ओके. इथं प्राइसने काय केलं, अशी मुवमेंट दिली, त्यानंतर हा पुलबॅक दिला. पहिला पुलबॅक जो होता तो प्राइसने इथे ग्रॅब केला. ओके. प्राइसने इथे ग्रॅब केला, त्यानंतर प्राइस खाली आली. ही जी लिक्विडिटी कॅन्डल होती या कॅन्डलचा इथं लो घेतलेला, या कॅन्डलने इथं लो घेतला, त्यानंतर प्राइसने पुन्हा मूव्ह केलं वरती. ओके.
सो त्यानंतर प्राइसने जो ट्रेंड चेंज केला, तो मी काय सांगितलं, बॉसचा स्विंग लो, बुलिश ट्रेंडमध्ये बॉसचा स्विंग लो जर ब्रेक झाला तर तो चेंज ऑफ कॅरेक्टर असतो. आता चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट हे ॲडव्हान्स पद्धतीने सुद्धा ड्रॉ केलं जातं. पण मी जर ते तुम्हाला आता सांगितलं तर ते पूर्ण तुमच्या डोक्यावरून पाणी जाईल. सॉरी, स्पेलिंग चुकलेलं आहे. ओके. सो आपलं इथं चॉक झालेला आहे. सो चॉक झाल्यानंतर जो पहिला पुलबॅक आहे आपला, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. जो आपला पहिला, आय थिंक नेटवर्क ग्लिच झालेला आहे. कुठे होतो? हां, इथे होतो आपण. ओके. चॉक झाल्यानंतर आपल्याला एक पुलबॅक शोधायचा लास्ट. ओके. इथे चॉक झाला, त्याच्यानंतर हे साईडवेज मार्केट, इथे कुठेही चॉक झाल्याशिवाय तर आपण बघू शकत नाही लास्ट पुलबॅक. हा एक पुलबॅक होता, बट हा पुलबॅक जो आहे तो प्राइसने ग्रॅब केलेला नाहीये. ओके. त्याच्यानंतर हा एक जो पुलबॅक बनला, तो सुद्धा प्राइसने ग्रॅब केलेला नाही. हा एक पुलबॅक बनला, हा प्राइसने इथे ग्रॅब केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण याला इंड्युसमेंट म्हणूयात. इंड्युसमेंट, त्यानंतर हा बॉस. ओके. कारण की प्राइसने इंड्युसमेंट घेतली इथं, आणि या एफईजी पासून हा जो एफईजी आहे, या एफईजी पासून पुन्हा बियरिश रॅली केली. ओके. हा बॉस आहे, बट या बॉसने इथं क्लोजिंग केलेली नाहीये. कुठल्याही कॅन्डलने या बॉसच्या खाली अजिबात क्लोजिंग केलेली नाही. त्याच्यामुळं हा जो बॉस आहे तो व्हॅलिड नाहीये. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो, एक सांगायचं राहिलं. जेव्हा बॉस होतो, ही जी इंड्युसमेंट आहे, इंड्युसमेंट ग्रॅब केली प्राइसने, आणि एकाच रॅलीमध्ये जर बॉस ब्रेक होण्याचा प्रयत्न केला तर अं, जर एकाच रॅलीमध्ये बॉस ब्रेक केला तर त्याचं जे व्हॅलिड इंड्युसमेंट आहे ते लास्ट बॉसचा, लास्ट ब्रेक ऑफ स्ट्रक्चरचा स्विंग हाय असेल बिअरिश ट्रेंडमध्ये. जे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा जो झोन आहे हा इंड्युसमेंट आहे. ओके. कारण की प्राइसने इथं पुलबॅक दिला. ओके. इथं बॉस केला, पण एकाच शॉर्टमध्ये इथं प्राइसने बॉस बनवला. सो त्याच्यामुळं आपला जो इंड्युसमेंट आहे तो हा वाला झोन असेल या अशा सिच्युएशनमध्ये. त्याच्यानंतर प्राइस पुन्हा इथं वरती गेली. ही जी इंड्युसमेंट आहे ती इथं ग्रॅब केली. त्याच्यानंतर हा ऑर्डर ब्लॉक घेतला गेला प्राइसने इथं, आणि पुन्हा प्राइसने खाली मुवमेंट दिली. ओके. मी हे डिलीट करतो. त्याच्यानंतर आता जो व्हॅलिड बॉस आहे आपला, तो कोणता असेल हे मी तुम्हाला सांगतो. हा झोन सुद्धा इथं इंड्युसमेंटच असणार. इथे व्हॅलिड बॉस असणार आपला. ओके. बॉस बनल्यानंतर तुमचा स्विंग हाय आणि स्विंग लो, हा स्विंग हाय, हा स्विंग लो. ओके. लोअर हाय, लोअर लो. त्याच्यानंतर बॉस बनल्यानंतर आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे की एक लास्ट जो पुलबॅक आहे तो कुठे ब्रेक झालाय. हा जो पुलबॅक आहे हा ऍक्च्युली पुलबॅक नाहीये.
आता पुलबॅक कसा ओळखायचा हे तुम्हाला मी सांगतो. त्याच्या आधी आपण एक इंड्युसमेंट फाइंड करूयात. हा एक पुलबॅक होता. हा पुलबॅक सुद्धा कुठं ब्रेक झालेला नाहीये. त्याच्यानंतर हा एक पुलबॅक झाला. हा, ही इंड्युसमेंट आहे आणि इथं खाली क्लोजिंग दिलेलं आहे. ओके. जो पुलबॅक आहे तो कसा ओळखायचा सांगतो मी तुम्हाला. व्हॅलिड व्हॅलिड जो पुलबॅक आहे तो कधीही मागच्या कॅन्डलचा जेव्हा लो बुलिश ट्रेंडमध्ये लो ब्रेक केला जातो आणि बिअरिश मध्ये हाय ब्रेक केला जातो, त्याला व्हॅलिड पुलबॅक म्हणलं जातं. जसं की आता या कॅन्डलमध्ये जर तुम्ही बघितलं, ही कॅन्डल जी बिअरिश कॅन्डल आहे त्यामध्ये ही जी कॅन्डल आहे ह्या ग्रीन कॅन्डलनी या बिअरिश कॅन्डलचा जो हाय तो ब्रेक केलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा की हा व्हॅलिड पुलबॅक अजिबात नाही. आणि बुलिश ट्रेंडमध्ये सुद्धा सेम असंच. जर बुलिश ट्रेंडमध्ये हा, बुलिश ट्रेंडमध्ये सेम साईडलाच आहे. बुल ह्या ह्या बुलिश कॅन्डलने ह्या बिअरिश कॅन्डलचा जो लो आहे तो ब्रेक केलेला आहे. याचा अर्थ हा एक व्हॅलिड पुलबॅक आहे. आता काही जण सांगतील की एक पुलबॅक हा असा असतो, असा असला की असा. याला व्हॅलिड पुलबॅक नाही म्हणलं जातं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप थेरोटिकल आहेत. आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल फाइंड आउट करायच्यात. आता जो आपला स्विंग हाय म्हणजे लोअर लो आहे जो, तो इथे शिफ्ट झाला आणि आपला जो लोअर हाय होता तो इथेच असणार. ओके. म्हणजे चॉक होण्याची जागा, पण ती सध्या चॉक होईल का नाही. उसके बाद त्यानंतर इथे बघा मित्रांनो, हा ही इंड्युसमेंट आहे, ती घेऊन प्राइसने खाली ड्रॉप दिलेली आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्राइस इंड्युसमेंट घेऊन लिक्विडिटी ग्रॅप करून जे प्राइस ऍक्शन ट्रेडर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉस हंट केले जातात आणि त्यानंतर प्राइस पुन्हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू करते. आता इथे एक ऑर्डर ब्लॉक सुद्धा आहे. हा जो आहे ऑर्डर ब्लॉक आहे त्याच्या खालचा जो एफईजी, तो एफईजी प्राइसने इथे ग्रॅप केला आणि त्या एफईजी पासूनच प्राइसने खाली मोमेंटम दिली. ओके. इंडोसमेंट घेतल्यानंतर हा आपला व्हॅलिड बॉस झाला. त्याच्यानंतर आपला जो लोअर हाय तो हा इथे असणार आणि लोअर हाय तेव्हा कन्फर्म होईल जेव्हा आपला इथे बॉस बनेल. बॉस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनेल. या झोन नंतर आपला जो व्हॅलिड पुलबॅक आहे तो आत्तापर्यंत तर कुठे घेतलेला नाहीये. ही जी लेवल आहे त्यानंतर हा एक हे झाला पुलबॅक. इथे एक लेवल, या पुलबॅकला इथं प्राइसने ब्रेक केलेला आहे. याचा अर्थ असा की हा जो झोन आहे हा एक व्हॅलिड इंड्युसमेंट आहे. इंड्युसमेंट झाली त्याच्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं की प्राइस जेव्हा एकाच कॅन्डल मध्ये किंवा दोन तीन कॅन्डल पण कुठेही पुलबॅक वगैरे नाही असं जर अशी जर सिच्युएशन असेल तर तिथं जो लास्टचा लोअर हाय असतो, जो लास्ट बॉसचा लोअर हाय असतो त्याला आपण इंड्युसमेंट असं कन्सिडर करतो. म्हणजे आता हा झोन आहे, हा इंड्युसमेंट असणार. त्यानंतर प्राइसने इथे कुठेतरी एक छोटीशी 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती एक ऑर्डर ब्लॉक असेल किंवा 1 आवर वरती इथं हे असणार एफईजी वगैरे असेल, त्यामुळे इथे प्राइसने मुवमेंट दिलेली. इंड्युसमेंट झाली त्यानंतर इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल, बट हे जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे ते व्हॅलिड नसणार. यात याच्या मागचं रिझन असं की इंड्युसमेंट घेतल्यानंतर प्राइसने कुठेही इथं पुलबॅक बनवलेला नाहीये. इथं कुठेही इंड्युसमेंट बनवल्यानंतर इथं प्राइसने कुठेही पुलबॅक बनवलेला नाही. त्यामुळे जी आपली इंड्युसमेंट आहे ती शिफ्ट होणार इथे.
जिथे लोअर बॉसचा लोअर हाय असतो तिथे. ओके. हा जो झोन आहे ते इंड्युसमेंट असणार. पण आता ती जी इंड्युसमेंट आहे ती आपली ब्रेक झालेली नाहीये. त्याच्यामुळं आपण पुढे जाऊ. ते पुलबॅक लास्ट फर्स्ट पुलबॅक घेतलेला असेल असं अशी झोन बघूयात. हा जो झोन आहे हा ऍक्च्युली हे नाही होणार. कारण व्हॅलिड इंड्युसमेंट नाही होणार, कारण की याचा अर्थ याच्या मागचं रिझन असं की त्याच्या 4-5 कॅन्डल आहेत त्या सेम एकच साईडवेज आहेत ऍक्च्युली. त्याच्यामुळे ते एक व्हॅलिड इंड्युसमेंट नाही होणार. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इकडं खालच्या बाजूला, हा इथे एक पुलबॅक आहे. हा जो पुलबॅक आहे इथे प्राइसने घेतलेला आहे. आणि हा जो ऑर्डर ब्लॉक आहे इथे प्राइसनी टॅप केलं आणि त्यानंतर पुन्हा प्राइसनी खालच्या बाजूला मुवमेंट दिलेली. आता तुम्ही म्हणाल की ही वाली लेवल इंड्युसमेंट म्हणून का घेतली नाही. ही वाली सुद्धा घेऊ शकतो आपण. ओके. आपण ह्या लेवलला इथं बॉस म्हणूयात, कारण की प्राइसने वरती ऑर्डर ब्लॉक टॅप केलेला आहे. त्याच्यानंतर प्राइसने इथं ही जी रॅली आहे, ही जी कंप्लीट रॅली आहे, ही पूर्ण म्हणजे एक लो रेजिस्टन्स लिक्विडिटी आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लो रेजिस्टन्स लिक्विडिटी, हाय रेजिस्टन्स लिक्विडिटी सुद्धा सांगणार आहे. इंटरनल लिक्विडिटी आणि एक्सटर्नल लिक्विडिटी या दोन कॉन्सेप्ट सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर आपण पहिला पुलबॅक बघू जिथे ब्रेक झालेला आहे. हा जो झोन आहे हा यांनी मागच्या फर्स्ट पुलबॅकचा ग्रॅब केलेला आहे. त्याच्यानंतर खाली क्लोजिंग सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळं हा जो झोन आहे हा एक व्हॅलिड बॉस झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर हम्म, आता जर आपण इथे एक अशी सिच्युएशन, मित्रांनो ही सिच्युएशन समजून घ्या. ओके. हा, 2 मिनिटं. ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा खाली हाय ब्रेक केलेला नाहीये आणि वरती सॉरी, या कॅन्डलचा लो सुद्धा ब्रेक केलेला नाहीये आणि हाय सुद्धा इथं ब्रेक केलेला नाहीये. सो त्यामुळं हा जो पुलबॅक आहे हा व्हॅलिड पुलबॅक नाही. सो ही जी रॅली ही पूर्ण एकाच एकाच मोमेंटमध्ये झालेली आहे असं आपण कन्सिडर करूयात. त्याच्यानंतर हा जो झोन आहे, जसं की मी मगाशी सांगितलं, जर एकाच मोमेंटमध्ये जर क्लोजिंग जर झालेली असेल तर ती व्हॅलिड इंड्युसमेंट म्हणून कन्सिडर केली जाते. जेव्हा बॉसचा स्विंग हाय म्हणजे लोअर हाय जो आहे तो इंड्युसमेंट म्हणून कन्सिडर केला जातो. आता जसं की हा जो एक इंड्युसमेंट झाला.
त्याच्यानंतर ते इंड्युसमेंट कधी होईल, जेव्हा इथं जर पुलबॅक जर घेतलेला नसेल आणि घेतलेलाच नाही इथं कुठं पुलबॅक. हा, इथे एक पुलबॅक घेतलेला आहे प्राइसने, ही इंड्युसमेंट असणार. त्याच्यानंतर हा जो झोन आहे हा बॉस असणार. ही जी इंड्युसमेंट आहे, जर प्राइसने इथं खाली जर मुवमेंट दिलेली नसती आणि हा ही ही इंड्युसमेंट जर नसती, तर हा जो झोन आहे तो व्हॅलिड इंड्युसमेंट असता. ओके, इंड्युसमेंट प्राइसने दिला, त्यानंतर खाली बॉस सुद्धा दिला, इथं लिक्विडिटी ग्रॅब करून प्राइसने एकच याच्यात खाली मुवमेंट दिली. ओके, या झोनमध्ये एकच पुलबॅक आहे इथं, हा वाला इंड्युसमेंट. आता मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की हा जो झोन आहे हा कम्प्लिटली एक साइडवेज झोन आहे. या झोनवरती हायर टाइम फ्रेमवरती एक इंड्युसमेंट असेल. सॉरी, हा वाला जो झोन आहे तो आय थिंक मला असं वाटतं की 4 आवर्सच्या टाइम फ्रेमवरती एक इंड्युसमेंट असणार. त्यामुळे इतकी जी मोठी रॅली आहे ती आलेली आहे. ओके, इंड्युसमेंट असणार. आपला जो चॉक आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर, तो इथं झालेला. आपला चेंज ऑफ कॅरेक्टर फेल गेला याचं जे रिझन आहे ते हायर टाइम फ्रेमचं इंड्युसमेंट असणार. त्याच्यानंतर चॉक झाल्यानंतर आपण पुन्हा इथे इंड्युसमेंट चेक करायचे. आता आपण हा जो झोन आहे याला इंड्युसमेंट अजिबात म्हणू शकत नाही. नाही नाही, हा इंड्युसमेंट आहे ऍक्च्युली. मला तुम्हाला अशा झोन दाखवायचं जिथे इंड्युसमेंट ग्रॅप झालेला नाहीये. हा, इथे जर बघितलं आपण, हा फर्स्ट पुलबॅक आहे आपला. इंड्युसमेंट आयडीएम लिहितो मी. ओके, आयडीएम इथला जो आयडीएम आहे तो घेतलेला नाहीये, सो इंड्युसमेंट शिफ्ट होणार पुढे. ओके, आपला इंड्युसमेंट आहे तो पुढच्या पुलबॅकवर शिफ्ट झालेला आहे. इंड्युसमेंट घेतला प्राइसने, त्यानंतर जो स्विंग आहे त्याला ब्रेक केलेला आहे इथं. सो आपला इथे एक व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनला. तर प्राइसने त्याच्यानंतर इथं इंड्युसमेंट घेतली, त्याच्यानंतर पुन्हा आपलं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्युएशन केलं. हा जो फर्स्ट पुलबॅक आहे, इंड्युसमेंट, त्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ओके, इंड्युसमेंट, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, सो आय थिंक मला असं वाटतं की 40 एक मिनिटांचा व्हिडिओ झालेला आहे. सो या जर गोष्टींचे काही डाऊट्स असतील तर मला इन्स्टाला डीएम करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. फक्त जे डाऊट्स असतील ते मॅच्युअर असू द्यात. ओके, थँक्यू सो मच.